गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या 52 लेक्चरवर आहोत आणि आपला एक्झाम्पल स्टार्ट आहे 1 पासून, जे की पेज नंबर 80 वरचा आहे. फाइंड द पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर प्लस y विच इज इक्वल टू x e to the power 2x. तसं जर विचार केलं तर आपण 49 लेक्चर मध्ये हा सेम प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. फक्त तिथे जी मेथड यूज केलेली आहे ते आहे 1 अपॉन f ऑफ d x e to the power 2x which is equal to e to the power 2x into 1 upon f of d into x. आणि इथं जे आपण यूज करणार आहोत ते आहे 1 अपॉन f ऑफ d x इंटू v1, जे की फंक्शन ऑफ x आहे. v1 म्हणजे फंक्शन ऑफ x आहे, विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट x मायनस 1 अपॉन f ऑफ d f डॅश ऑफ d ब्रॅकेटच्या बाहेर 1 अपॉन f ऑफ d v1. म्हणजे सेम प्रॉब्लेम आपण 49 लेक्चर मध्ये घेतलं, मेथड यूज केली वेगळी, आणि सेम प्रॉब्लेम आपण लेक्चर 52 मध्ये घेत आहोत. इथं मेथड आपण दुसरी यूज करणार आहोत. कुठल्याही मेथडनं जरी केलं तरी प्रॉब्लेमचं आन्सर जे आहे ते सारखाच येणार आहे. अजून एक दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला फक्त पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढायची काहीही आवश्यकता नाही, कारण की स्पेशली मेन्शन केलेलं आहे फाइंड द पर्टिक्युलर इंटेग्रल ऑफ द गिवन एक्झाम्पल्स, जे की दिलेलं आहे d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस y विच इज इक्वल टू x e टू द पॉवर 2x. पण सॉल्व जर म्हटलं, सॉल्व d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस y विच इज इक्वल टू x e टू द पॉवर 2x, तर मात्र आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शनही काढावं लागेल, पर्टिक्युलर इंटेग्रलही काढावं लागेल, आणि कंप्लीट सोल्युशन म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल रिक्वायर्ड सोल्युशन करावं लागेल. तर चला मग हा दुसऱ्या मेथडनं एक्झाम्पल सॉल्व करू. सोल्युशन: द गिवन इक्वेशन इज d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस y विच इज इक्वल टू x e टू द पॉवर 2x. दिस इक्वेशन written in symbolic form is d square plus 1 in bracket outside the bracket y which is equal to x e to the power 2x, where capital D is equal to d upon dx. Hence the particular integral is 1 upon d square plus 1 x e to the power 2x which is equal to in bracket x minus 1 upon d square plus 1 into 2d ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 1 e टू द पॉवर 2x. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ही टर्म कशी आली हे लक्षात आलेलं नसेल, परंतु आपण ही टर्म काढण्यासाठी जो फॉर्म्युला यूज केला तो आहे बिकॉज 1 अपॉन f ऑफ d ची किंमत आहे d स्क्वेअर प्लस 1 x, इथं पण x आहे, आणि v1 ची किंमत आहे e टू द पॉवर 2x विच इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये हा x ला x आला मायनस 1 अपॉन f ऑफ d, परंतु f ऑफ d ची किंमत d स्क्वेअर प्लस 1 आहे, आणि इथे आहे f डॅश ऑफ d. f डॅश ऑफ d म्हणजे डिफरन्शिएटिंग f ऑफ d विथ रिस्पेक्ट टू d, याची डेरिव्हेटिव्ह येते 2d. ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर 1 अपॉन f ऑफ d, पुन्हा 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 1, आणि v1 ची किंमत आहे e टू द पॉवर 2x. आता आपल्याला सहज लक्षात आलेलं असेल की ही टर्म कशी आली. सो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला विच इज इक्वल टू x, आता काय केलं की 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 1 e टू द पॉवर 2x ऑपरेट केला या दोन्ही टर्मवर. x 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 1 इंटू e टू द पॉवर 2x मायनस 2d न्यूमरेटरला डिवायडेड बाय d स्क्वेअर प्लस 1 जो की ऑलरेडी आहे, इंटू आपण जे राईट हँड साईडच्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 1 e टू द पॉवर 2x.
ऑपरेट करणं काय, मल्टिप्लाय करणं काय, बोथ आर सेम. मल्टिप्लाय केलेलं आहे. आता इथं x इंटू e टू द पॉवर 2x अपॉन 2 स्क्वेअर प्लस 1 कुठला फॉर्म्युला यूज केला, 1 अपॉन f ऑफ d e टू द पॉवर ax which is equal to 1 upon f of a e to the power ax. म्हणजे d is equal to a is equal to इथं 2 आहे, त्यामुळे e to the power 2x upon 2 चा वर्ग प्लस 1 a मायनस 2d अपॉन d स्क्वेअर प्लस 1 जशाला तसं पुन्हा सेम रिझल्ट इथे यूज करायचा आहे, 1 अपॉन 2 स्क्वेअर प्लस 1 e to the power 2x. आता डिनॉमिनेटर जो 2 चा वर्ग आहे दॅट इज 4 प्लस 1 टेकन आउट कॉमन बिकॉज बोथ टर्म कंटेन्स 1 अपॉन 5. 1 अपॉन 5 कॉमन काढल्यानंतर आपल्याजवळ राहील x e टू द पॉवर 2x मायनस 2 टाइम्स आधी न्यूमरेटर सोडवलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर 2x इज e टू द पॉवर 2x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2 आणि डिवाइडचा जो d स्क्वेअर प्लस 1 आहे तो जशाला तसं ठेवलेला आहे आणि 1 अपॉन 5 तर टेकन आउट कॉमन ऑलरेडी. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन 5 x e टू द पॉवर 2x मायनस 2 इंटू 2 म्हणजे 4 येऊन जाईल आणि पुन्हा 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 1 e टू द पॉवर 2x ला सेम रिझल्ट यूज केलं, 1 अपॉन 2 चा वर्ग प्लस 1 e टू द पॉवर 2x. सेम रिझल्ट म्हणजे कोणता हो, 1 अपॉन f ऑफ d e टू द पॉवर ax which is equal to 1 upon f of a e to the power ax. आता पुन्हा काय करू, 1 upon 5 टेकन आउट कॉमन, सो which is equal to 1 upon 25 in bracket 5x आणि as well as right hand साइडला e to the power 2x सुद्धा कॉमन काढायचं, म्हणजे 5x minus 4 in bracket e to the power 2x which is equal to e to the power 2x upon 25 in bracket 5x minus 4. म्हणजे याच्या आधी 49 लेक्चर मध्ये आपण सेम प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जे आलेला होता, उदाहरणार्थ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आलं होतं त्याच्यामध्ये, d स्क्वेअर प्लस 1 म्हणजे रूट्स आलेला आहे प्लस मायनस 1 c1 cos x प्लस c2 sin x आणि पर्टिक्युलर इंटेग्रल त्या 49 लेक्चर मध्ये सुद्धा e टू द पॉवर 2x अपॉन 25 इन ब्रॅकेट 5x प्लस 1 सेमच उत्तर आलं. एक्झाम्पल 2 ऑन पेज नंबर 80 काय आहे हो दुसरा एक्झाम्पल, सॉल्व d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर प्लस 4y which is equal to x sin x. Solution, the given equation is d2y divided by dx square plus 4y which is equal to x sin x. This equation written in symbolic form is d square plus 4 in bracket outside the bracket y which is equal to x sin x where capital D is equal to 1 d upon dx. याला आपल्याला असं लिहिता येईल d स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर y which is equal to x sin x. याचं जर आपण रूट्स काढायचं ठरवलं तर याचे रूट मिळेल आपल्याला -2 मग मायनस साइनचं i स्क्वेअर 2 प्लस -2i. हिअर the roots of f of d is equal to 0 are plus minus 2i. म्हणजे इमॅजिनरी रूट आले. इमॅजिनरी रूट साठी जे फॉर्म्युला यूज करतो आपण e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट c1 cos बीटा x प्लस c2 sin बीटा x, जे की आपल्याला ऑलरेडी माहित आहे. इथे अल्फाची किंमत 0 आहे आणि बीटाची किंमत 2 आहे. हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज c1 cos 2x plus c2 sin 2x. e टू द पॉवर अल्फा x म्हणजे इथं 0 म्हणजे एनिथिंग रेस टू 0 इज 1 होऊन जाईल. म्हणून काय येईल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन c1 cos 2x plus c2 sin 2x. पण यालाच आपल्याला c1 cos इन ब्रॅकेट 2x plus a सुद्धा लिहिता येते. कसं लिहिता येईल हो, आपल्याला माहित आहे बिकॉज cos 2x plus a किंवा cos a plus b
कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. त्याप्रमाणे हेन्स कॉस 2x प्लस ए बरोबर कॉस 2x इंटू कॉस ए मायनस साइन 2x इंटू साइन ए. आता कॉस ए कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे म्हणून कॉस ए कॉन्स्टंट झालं. याला जर आपण C1 इज इक्वल टू कॉस ए म्हणालो तर पहिली टर्म C1 कॉस 2x अशी मिळेल. आणि साइन ए सुद्धा कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंट आहे, साइन ए कॉन्स्टंट आहे. मायनस साइन ए बरोबर जर C2 म्हणालो तर प्लस C2 साइन 2x याला लिहिता येईल. आणि म्हणून याच्या बदल्यात आपण C1 cos 2x प्लस ए लिहिता येईल. म्हणजे हे काय होईल, cos 2x cos a मायनस साइन 2x साइन a. तर हे C1 कॉन्स्टंट, इथं दोन कॉन्स्टंट घ्यायचे आपल्याला. एक C1 कॉन्स्टंट आहे ऑलरेडी आणि दुसरा a कॉन्स्टंट, जे की आपल्याला सेकंड ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याच्या येणाऱ्या सोल्युशन मध्ये दोन कॉन्स्टंट येतील. अशा तऱ्हेनं आपल्याला यालाच असं सुद्धा लिहिता येईल. C1 cos 2x झालं म्हणजे cos a आणि मायनस साइन ए याच्या बदल्यात आपण कॉन्स्टंट घेऊ शकतो. नाउ द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 4x sin x which is equal to in bracket x minus 1 upon d square plus 4 into 2d ब्रॅकेटच्या बाहेर 1 upon d square plus 4 into sin x. पुन्हा ही टर्म आपल्याला समजली नसेल. कुठला फॉर्म्युला यूज केला आहे इथे, बिकॉज 1 upon f of d x v1 which is equal to in bracket x minus 1 upon f of d f dash of d ब्रॅकेटच्या बाहेर 1 upon f of d v1. आता आपल्या जवळ f of d ची किंमत किती आहे हो, d स्क्वेअर प्लस 4 आलं x मायनस 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 4. f डॅश ऑफ d म्हणजे काय, डिफरन्शिएटिंग f ऑफ d which is equal to d स्क्वेअर प्लस 4 with respect to capital D that is 2d. पुन्हा 1 अपॉन f ऑफ d म्हणजे d स्क्वेअर प्लस 4 आणि v1 ची किंमत इथे आहे sin x which is equal to हे x मायनस 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 4 इंटू 2d ब्रॅकेटच्या बाहेरची जी टर्म आहे 1 अपॉन d स्क्वेअर प्लस 4 sin x. इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे 1 अपॉन f ऑफ d स्क्वेअर sin x और sin ax which is equal to 1 अपॉन f ऑफ मायनस 1 चा वर्ग sin ax. मग d स्क्वेअर इज इक्वल टू मायनस a स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 त्याचा वर्ग म्हणजे मायनस 1. लिहिण्याची पद्धत कशी असेल, 1 अपॉन f ऑफ d स्क्वेअर sin ax which is equal to 1 अपॉन f ऑफ मायनस a स्क्वेअर sin ax. हा फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. मायनस a आणि त्याचा वर्ग नाही, मायनस a चा वर्ग, जे की आपण बरेच वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की इथं ही मिस्टेक करायची नाही. नंबर ऑफ स्टुडंट्स डुईंग द सेम मिस्टेक. मग आता which is equal to हे याच्यावर ऑपरेट करा, 1 अपॉन मायनस 1 प्लस 4 म्हणजे 1 अपॉन 3. तर हे येईल x साइन x अपॉन 3 मायनस 2 अपॉन 3 आणि पुन्हा इथं काय केलं आपण मायनस 2 अपॉन 3 आणि न्यूमरेटरला जे d आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x इज इक्वल टू cos x अपॉन d स्क्वेअर प्लस 4. सो दॅट इज इक्वल टू x साइन x अपॉन 4 मायनस 2/3. पुन्हा काय केलं आपण इथे सेम फॉर्म्युला यूज केला हाच, 1 अपॉन f ऑफ d स्क्वेअर cos ax इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ मायनस a स्क्वेअर cos ax. सो मायनस 2/3 पहिले होतच, त्याच्यानंतर 1 अपॉन मायनस 1 चा वर्ग प्लस 4 cos x. मग इथं पुन्हा 3 मिळेल आपल्याला, मायनस 1 प्लस 4 मायनस 2/3 9 होऊन जाईल, म्हणजे 2/3 इंटू 1/3 ते 9 होऊन जाईल. आणि दॅट इज इक्वल टू x साइन x अपॉन 4 मायनस 2/9 cos x.
आणि हेन्स द कम्प्लीट सोल्युशन इज y इज इक्वल टू c1 cos in bracket 2x plus a plus x sin x divided by 4 minus 2 by 9 cos x. Thank you.